नमस्कार. आज आपण पाहणार आहोत आमच्या घरातील बाळूमामांची नित्यसेवा. सर्वप्रथम तर देव सर्व धुवून, फोटो वगैरे सर्व पुसून, चंदन आणि बुका लावून सर्व व्यवस्थित पुजवून घेतलेले आहेत. देव, फुले, नंतर वात लावून वात उदबत्ती करून सर्व घेतलेले आहेत. नंतर बाळूमामाचा लीलाचरित्र, लीलामृत हा थोडासा ग्रंथ वाचून एक अध्याय वाचून घेतलेला आहे. बाळूमामाचा ग्रंथ वाचल्यावर मनाला खूप शांती मिळते, प्रसन्न असं वाटतं. ते दररोजच घरी आम्ही थोडा थोडा वाचत असतो. बघा तर तुम्ही वाचा. नंतर वात उदबत्ती करून घेतलेली आहे. आता वाचून आरती करून घ्यायची राहिलेली आहे. बघा तर सर्व देवांना छान अशी फुले मांडून झालेली आहेत. बाळूमामांना बेल फुलेही वाहून झालेली आहेत. तुम्ही तुमच्या घरी कशी देवपूजा करता, नित्यसेवा करता हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. आणि माझी कशी झालेली आहे ही तुम्ही मला कमेंट करून सांगा. प्रसाद ठेवून झालेला आहेत. मंगळ बघा प्रसादही खात आहेत. नंतर इथं महादेवाला पांढरी फुले, बेलपत्र वाहिलेली आहेत. दररोज ताज्या आणि सुंदर अशी फुले देवाला वाहावीत. संध्याकाळच्या वेळेला आम्ही सद्गुरू बाळूमामाचं नमस्तोत्र हे वाचत असतो. नित्यनेम सर्वांनी वाचावं. जर आपल्या आयुष्यातील अडीअडचणी दूर करायच्या असेल तर हे नमनस्तोत्र दररोज संध्याकाळी वाचावं. अगदी 15 मिनटे लागतात वाचायला, पण सर्व संकटावर मात करणारं ते छोटंसं नमनसूत्र हे पुस्तक आहे. तुम्हीही वाचत जावा, ग्रंथही वाचत जावा. जर तुम्हाला कशी वाटली आजची नित्यसेवा तेही मला कमेंट करून नक्की सांगा. बाळूमामाचा गंध वगैरे छोट्या छोट्या गोष्टींकडे ध्यान दिलं पाहिजे. छान असं व्यवस्थित आणि जिथल्या तिथं व्यवस्थित लावून घ्यायचं. आजची माझी नित्यसेवा कशी झाली आहे ते मला नक्की सांगा. आणि जर व्हिडिओ आवडले असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनचंही बटन दाबा. सुंदर झाली आहे का हेही सांगा. आणि तुम्ही कशी करता यावर तुम्ही व्हिडिओ बनवून टाका, आम्हीही बघेन. भोळीची सेवा, साधी आणि भोळी सेवा देवाला आवडत असते. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.